हॅलो. माझा आवाज येतोय का? गुड टू गो साईनाथ. नमस्कार, गुड इव्हनिंग. मी कल्पा पेथर फ्रॉम कल्पा ज्वेल्स. मी गोरेगाव फेसबुक प्रेझेंट्स वुमन एम्पॉवरमेंट सेशन 7मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मला इथे ज्वेलरी इंडस्ट्रीजचे इन्साईट्स आणि त्यामधील असणाऱ्या अपॉर्च्युनिटीजवर बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. आणि त्यासाठी मी गोरेगावकर फेसबुक पेज आणि साईनाथ सर यांचे खूप खूप आभार मानते. ज्वेलरी किंवा दागिने बनवणे हा माणसाला माहीत असणाऱ्या उद्योगांमधील सगळ्यात जुना उद्योग आहे. अनादीन काळांपासून लोक खूपदा पिसे किंवा स्टोन्स वापरून स्वतःला सजवत असायची. तिथून इव्हॉल्व होऊन ही इंडस्ट्री आता आपल्या इकॉनॉमीचा खूप महत्त्वाचा हिस्सा झाली आहे. आपल्या GDPच्या सुमारे 7% ही जेम्स अँड ज्वेलरी इंडस्ट्री कॉन्ट्रीब्यूट करते. त्याचप्रमाणे एक्सपोर्टमध्ये ज्वेलरी आणि जेम्स इंडस्ट्रीजचं कॉन्ट्रीब्युशन हे 16% आहे. वर्ल्डमध्ये जितकी ज्वेलरी वापरली जाते त्यापैकी 30% ज्वेलरी ही इंडियामधनं एक्सपोर्ट केली जाते. म्हणजेच ह्या इंडस्ट्रीजचा व्याप आपल्याला लक्षात आला असेल. आता आपण जेम्स अँड ज्वेलरी इंडस्ट्रीमधील अपॉर्च्युनिटीज काय आहेत हे पाहूया. इथे तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता किंवा कुठल्याही मोठ्या कंपनीत नोकरी करू शकता. आता हे करताना तुम्ही समजा स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे तर त्यामध्ये तुम्हाला स्वतःचं सेगमेंट कुठलं असेल, कुठल्या सेगमेंटमध्ये तुम्ही बिझनेस करणार आहात, खरी ज्वेलरी, गोल्ड ज्वेलरी किंवा खोट्या दागिन्यांमध्ये, हा तुम्हाला डिसाईड करावं लागेल. आणि त्याचबरोबर फाईन डायमंड ज्वेलरी आहे, सॉरस्की ज्वेलरी आहे, फाईन आर्ट ज्वेलरी आहे, अमेरिकन डायमंड ज्वेलरी आहे. ह्यापैकी कुठल्या सेगमेंटमध्ये तुम्ही बिझनेस करणार आहात ह्याचा तुम्हाला विचार करावा लागेल. आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या 2 गोष्टींवर डिपेंड आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे भांडवल किती आहे किंवा तुमचं कॅपिटल किती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं टार्गेट कस्टमर कोण आहे. जेव्हा आपण म्हणतो की मला ज्वेलरीमध्ये बिझनेस करायचा आहे तर तुमच्याकडे अगर कॅपिटल 20-25 हजार रुपये असेल तर फाईन डायमंड ज्वेलरीचा बिझनेस नाही होऊ शकत. पण नक्कीच तुम्ही फाईन आर्ट ज्वेलरीचा बिझनेस ह्या भांडवलामध्ये करू शकाल. पण तुमचं कॅपिटल चांगलं असेल, त्याची ताकद चांगली असेल तर फाईन डायमंड ज्वेलरीचा बिझनेस देखील, त्याचा ट्रेडिंगचा तुम्ही विचार करू शकता. त्याचबरोबर तुमचं टार्गेट कस्टमर कोण आहे हे तुम्हाला ठरवावं लागेल. म्हणजे जर तुमचा कस्टमर हाय नेटवर्थ आहे तर तुम्ही फाईन डायमंड ज्वेलरी त्याला ऑफर करू शकाल. आणि जर तो तसा नाही आहे तर एव्हरीडे ज्वेलरीमध्ये बिझनेस करणं शहाणपणाचं ठरेल. आता हे आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये ज्या बिझनेसच्या अपॉर्च्युनिटी आहेत ते पाहिलं. त्याप्रमाणे जॉब अपॉर्च्युनिटी म्हणाल तर ह्या समाजात जर समजा तुमचं क्रिएटिव्ह माइंड आहे तर तुम्हाला ज्वेलरी फॅशन डिझायनर किंवा आता हे ज्वेलरी डिझायनर काय करतात तर डिझाईन तयार करतात आणि त्याचबरोबर त्यांना मोठ्या कंपनीत ॲज अ डिझायनर जॉब लागतो. माझ्यासारखे कितीतरी बिझनेसमॅन त्यांना फ्रीलान्सिंगचं काम देऊ शकतात. कितीतरी सेलिब्रिटीज
त्यांना ॲज अ कन्सल्टंट म्हणून हायर करतात की त्यांच्या कॉस्च्यूमबरोबर कुठली ज्वेलरी जाऊ शकेल त्यासाठी. त्याचबरोबर मर्चंडायझर जे आहेत, जे ज्वेलरी मर्चंडायझर आहेत, ते फॅशन डिझायनरने बनवणाऱ्या किंवा ज्वेलरी डिझायनरने जी ज्वेलरी बनवली आहे त्यासाठी लागणारे जे पण डायमंड्स मेटल आहे ते कुठून सोर्स करायचे, कसे सोर्स करायचे ह्याचं डिसिजन घेतात. त्यानंतर समजा तुमचं सायंटिफिक माइंड आहे तर तुम्ही लॅब जेमॉलॉजिस्ट म्हणून काम करू शकता. हे लॅब जेमॉलॉजिस्ट ह्यांना रत्नाला पारखण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. ते डायमंड ग्रेडर आणि व्हॅल्युअर असतात. आता ही लोक जेव्हा डिझायनरकडनं एखादी डिझाईन येते, मर्चंडायझरकडनं त्याचे सगळे मटेरियल येतं, तर त्यांना एकत्रित करण्याचं काम ही लोक करतात. त्याचप्रमाणे ह्या लोकांना त्यांच्या स्किलमुळे खूपसे ऑक्शन हाऊसेस देखील हायर करतात. हे ऑक्शन हाऊसेसमध्ये त्यांना ग्रेडिंग आणि व्हॅल्युएशन करण्यासाठी खूपशा कंट्रीजमधनं बोलवलं जातं आणि त्यामुळे खूपशा कंट्रीज व्हिजिट करण्याची संधी त्यांना मिळते. खूपसे प्राचीन डायमंड्स आणि ज्वेलरी देखील हाताळण्याची संधी त्यांना या जॉबमध्ये मिळू शकते. समजा तुमचं कमर्शियल माइंड आहे, कमर्शियल सेन्स चांगला आहे, कम्युनिकेशन स्किल चांगला आहे, तर तुम्ही सेल्समध्ये जॉब करू शकता. आता हे सगळं तुमच्या स्किल आणि इंटरेस्टवर अवलंबून आहे. खूपशा स्किल्स आपण अक्वायर करू शकतो. म्हणजे काय की जेव्हा मी कल्पा ज्वेल्स सुरू केलं, माझ्याकडे 18 वर्षाचा सेल्स एक्सपिरियन्स होता आणि मग मी डायमंडमध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि आता मी सर्टिफाईड डायमंड ग्रेडर अँड व्हॅल्युअर आहे, डिझायनर आहे. माझी चित्रकला तशी छान नाही आहे, पण आजकाल इतके सॉफ्टवेअर आले आहेत, कॅड आहे, ज्याच्या थ्रू तुमच्या मनात असलेली डिझाईन तुम्ही इझिली पेपरवर आणि नंतर ती प्रत्यक्षात उतरवू शकता. आता ह्याबद्दल जर तुमच्या मनात काहीही क्वेरी असेल, तुम्हाला काही विचारायचं असेल, काही मदत हवी असेल, तर तुम्ही जरूर माझ्या कल्पा ज्वेल्सच्या FB पेजवर मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ह्या व्हिडिओमध्येच तुम्ही कमेंट देऊन मला तुमची क्वेरी विचारू शकता. मी आणि माझी टीम तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला शुअरली त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करू. आता ह्या ज्वेलरी इंडस्ट्रीजच्या काही इन्साईट्स आपण पाहूया. मला नेहमी एक कॉमन प्रश्न विचारला जातो की हे जेम्स आणि डायमंड इतके महाग का असतात. सी, वॉट एव्हर इज द बेस्ट कांट बी चीप, अँड इफ इट्स चीप देन इट कांट बी बेस्ट, अँड डायमंड्स आर बेस्ट. डायमंड्स महाग का असतात हे बघण्यासाठी आपल्याला हे पाहावं लागेल की डायमंड कसे बनतात, आपल्यापर्यंत कसे पोचतात. पृथ्वीचे 3 भाग आहेत. सगळ्यात मधला भाग आहे ज्याला आपण गाभा म्हणतो आणि ज्या सरफेसचा भाग आहे त्याला आपण क्रस्ट म्हणतो. आणि ह्या दोन्ही भागांच्या मध्ये मेंटल असतं, ज्याला पृथ्वीचं आवरण म्हणतात. ह्या आवरणात 160 किलोमीटर खाली खूप गरम वातावरणात, आता खूप गरम वातावरण म्हणजे किती, तर 1000 सेल्सिअस आणि प्रचंड प्रेशरमध्ये. प्रेशर किती, तर आपल्या पृथ्वीवर जे प्रेशर आहे त्याला इंटू गुणिले 50,000 केलं तर जे प्रेशर निर्माण होतं त्या प्रेशरमध्ये डायमंड बनतो. आणि जेव्हा व्हॉल्कॅनो होतो तेव्हा तो बाहेर फेकला जातो. आता हा लावा जेव्हा थंड होतो तेव्हा तो एक वर्टिकल पाईपचं स्वरूप घेतो. आता ह्या वर्टिकल पाईपला किंबरलाईट म्हणतात. जेव्हा 200 किंबरलाईट तोडून त्यातनं डायमंड बाहेर काढले जातात, त्यातला 1% डायमंड्स ओनली हे वापरण्याच्या लायकीचे आणि खरे असतात. आणि त्यामुळेच डायमंड किंवा जेम्स हे खूप रेअर आहेत आणि म्हणूनच ते महाग असतात. ह्याच्या व्यतिरिक्त मला प्रश्न विचारला जातो की ठीक आहे, हे खूप रेअर आहेत म्हणून महाग आहेत, पण मग ह्यांची प्राईस कशी ठरवली जाते. जेव्हा तुम्ही कुठलीही डायमंड ज्वेलरी विकत घेता तर त्याच्याबरोबर तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. ह्या सर्टिफिकेटमध्ये 4 Cचा उल्लेख असतो. ते कुठले, तर कलर, कट, क्लॅरिटी आणि कॅरेट. कलर म्हणजे काय, तर कलर म्हणजे
जेव्हा डायमंड चा कलर, डायमंड हा पूर्णपणे पारदर्शी असतो आणि कलरलेस असतो आणि जसा त्याच्यात पांढरा कलर टाकलत जातात तो दुधाळ बनतो आणि नंतर तो येल्लोइश किंवा रेडिश स्वरूप घेतो. आता जितका डायमंड कलरलेस आणि पारदर्शी असतो तो महाग असतो आणि जेव्हा तो दुधाळ स्वरूप घेत जातो त्याची प्राईस कमी होते. आता ह्याचे जे ग्रेड आहेत ते ई पासून सुरू होतात. म्हणजे ई हा कलरलेस आणि पूर्णपणे पारदर्शी असा डायमंड आहे आणि मग एफ जी एच आय हे झेडपर्यंत जातात. झेड हा पूर्णपणे ब्लॅक डायमंड असतो. तर ह्याप्रमाणे ह्याची ग्रेडिंग केली जाते. कल्पा ज्वेल्समध्ये आपण ई एफ जी आणि एच ह्या ग्रेडचे डायमंड वापरतो. त्याचप्रमाणे जर क्लॅरिटी पाहिली तर जसं मघाशी मी तुम्हाला सांगितलं की हा पृथ्वीच्या आतमध्ये बनतो. आता हे बनत असताना खूपसे फॉरेन एलिमेंट किंवा आपण ज्याला इल्युजन म्हणतो ते डायमंडमध्ये अडकले जातात. आता हे डायमंडमध्ये जेव्हा अडकतात तेव्हा ते डायमंडच्या कुठल्या भागात अडकलेत त्यावर डायमंडची क्लॅरिटी अवलंबून असते. आता हे समजावण्यासाठी मी तुम्हाला माझ्याकडे एक पेपर वेट आहे ज्याचा डायमंडचा शेप आहे तो दाखवते. तर आता समजा हे डायमंड हे इल्युजन हे डायमंडच्या जर दर्शनी भागात असेल तर त्याची किंमत जी आहे ती खूप कमी होते. पण समजा हे जर त्याच्या किनारीला आहेत इल्युजन जे त्याच्या चमकवर काही परिणाम नाही करत तेव्हा त्याची क्लॅरिटी ही खूप क्लिअर असते. आता जेव्हा हे इल्युजन बिलकुलच डायमंडमध्ये नसतात तेव्हा त्यांना इटर्नली फ्लॉलेस, त्यांची कॅटेगरी आय एफ असते. त्यानंतर फ्लॉलेस असते. त्यानंतर व्हेरी व्हेरी स्लाईट इल्युजन ज्याला VVS म्हणतात. मग VS, VS1, VS2, मग S, I, J, K हे झेडपर्यंत जातात. म्हणजे काय की IF, VS, VS2 पर्यंतचे जे डायमंड आहेत ते चांगल्या क्वालिटीचे असतात. त्यांची चमक चांगली असते आणि म्हणून त्यांची प्राईस जास्त असते आणि जसेच खालची ग्रेड जाते ते स्वस्त होत जातात. कल्पा ज्वेल्समध्ये आपण VS2 पर्यंतचे सर्व डायमंड वापरतो. ह्यानंतर येते कट. आता कट म्हणजे काय? डायमंडला आपण पैलू पाडणं म्हणतो, बरोबर आहे. आता हे पैलू पाडताना हा त्याचा पॅव्हेलियनचा भाग आहे आणि ह्याला टेबल म्हणतात. ह्या सर्वांचं प्रपोर्शन जे आहे हे ठरलेलं आहे. आता ह्या प्रपोर्शनमध्ये जेव्हा ती सर्व प्रपोर्शनं काटेकोरपणे पाळली जातात तेव्हा तो एक्सलंट कट डायमंड होतो. आणि जेव्हा हे न पाळता जर त्याला पैलू पाडले गेले तर तो कदाचित लांबडा होतो किंवा चपटा होतो. जेव्हा तो लांबडा होतो आपण त्याला डीप कट म्हणतो आणि जेव्हा तो चपटा होतो त्याला शॅलो कट म्हटलं जातं. आणि त्यामुळे एक्सलंट कटचे डायमंड आहेत ते महाग असतात आणि शॅलो आणि डीप कट हे थोडे स्वस्त असतात. कल्पा ज्वेल्समध्ये आपण एक्सलंट कटचे डायमंड वापरतो. ह्या कटमध्ये शेप्स देखील येतात. म्हणजे राऊंड शेप आहे, हार्ट शेप आहे, मार्कीज आहे, एमरल्ड शेप आहे. तर जेव्हा राऊंड शेप असतात तेव्हा त्याची किंमत जास्त असते आणि कुठलाही फॅन्सी शेप असेल तर त्याची किंमत कमी होते. कल्पा ज्वेल्समध्ये आपण सगळ्या प्रकारचे शेप वापरतो. त्यानंतर येतं कॅरेट. आता जेव्हा आपण गोल्डमध्ये कॅरेट बोलतो तेव्हा आपण काय म्हणतो की 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट, 18 कॅरेट, बरोबर. ही सोन्याची शुद्धता दाखवते किती आहे आणि बाकी एलिमेंट किती ॲड केले. पण जेव्हा आपण हे डायमंडमध्ये कॅरेट बोलतो तेव्हा हे त्याचं वजन असतं आणि त्यामुळे जितका कमी वजनाचा तेवढा स्वस्त आणि जर वजन जास्त असेल तर तो महाग होत जातो. आता हे वजन जे आहे हे 0.001 ह्यापासून सुरू होतं आणि ते 100 पॉईंट्सपर्यंत जातं. जेव्हा ते 100 पॉईंट्स पोचतं ह्याचा अर्थ काय की तो 1 कॅरेट डायमंड आहे. आता हे आपण डायमंडच्या इन्साईट्सबद्दल पाहिलं. आता आपण जेम्सबद्दल काही बोलूया. जेम्समध्ये डॉक्टर स्टीफन हॉकिन्स म्हणतात की फ्युचर मेडिकल सायन्सची जी थेरपी असणार आहे, उपचार असणार आहेत, हे प्रकाश आणि रंग ह्यावर आधारित असणार आहे, ज्याला कलर थेरपी म्हणतात. आणि जर हे खरं असेल तर भारत
कलर रत्न थेरपीची भूमीच आहे. कारण रत्न ही सर्व हिलिंग विथ थेरपी, हिलिंग विथ लाईट अँड कलर ह्या आधारित. आता ही कुठली रत्न येतात, तर ह्या रत्नांमध्ये सफायर येतो. सफायर म्हणजे नीलम, जो पिवळा, निळा आणि पांढऱ्या रंगात येतो. त्यानंतर रुबी येतो, ज्याला आपण माणिक म्हणतो, जो लाल रंगाचा खडा असतो. एमरल्ड हा पन्ना आहे, जो हिरव्या रंगाचा कणा आहे. त्यानंतर डायमंड्स येतात, कोरल येतात, मोती, पर्ल ज्याला आपण म्हणतो, ओपेल आहे, कॅटाईज आहेत, असे निरनिराळी रत्न आहेत. आता ही जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा पण आपल्याला जे मी मघाशी मेन्शन केले 4 C's ह्याचा तर आपल्याला विचार करायचाच आहे. पण त्यापेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाचा विचार हा करायचा आहे की आपल्याला ह्या रत्नांची खरंच गरज आहे का. इन द सेन्स, हे रत्न खरेदी करताना तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे न करता तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे करायचे असतात. ह्याचा अर्थ काय, जर समजा एखाद्या माणसाला ताप येतोय आणि आणि डॉक्टरांनी त्याला पॅरासिटामॉलच्या 3 गोळ्या 6-6 तासाने घ्यायला सांगितलं त्याचा ताप बघून. तो मेडिकल शॉपमध्ये जाऊन त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्याने 1 गोळी घेतली आणि तिचे 3 पार्ट केले, ठीक आहे, आणि 6-6 तासाने ते घेतले. तर तुम्हाला काय वाटतं की हे पॅरासिटामॉलची गोळी त्याला पॉझिटिव्ह इफेक्ट देईल का, त्याचा ताप उतरेल का? नाही उतरणार. खरी गोष्ट आहे. कारण का की जी रिक्वायरमेंट होती ती त्यांनी पुरी नाही केली. त्याचप्रमाणे रत्नांचं आहे. ही रत्न घेताना तुम्हाला कुठल्या रंगाची घ्यायची आहे आणि काय पॉवरची घ्यायची आहे हे डिसाईड करणं खूप जरुरी आहे. आणि मोस्ट ऑफ द टाईम तुमच्या वजनावर ते डिपेंड असतं. तुमच्या वजनाचा भाग त्याच्यात खूप महत्त्वाचा आहे आणि त्यानुसारच त्या रत्नाचं वजन ठरवलं जातं आणि ते जर तुम्ही वापरलं तेव्हाच तुम्हाला त्या रत्नाचा पूर्णपणे पॉझिटिव्ह येतो. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ह्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला आता कुठे जाणवलं की तुम्हाला कुठेही गरज आहे, तुम्हाला कुठेही काही क्वेरी आहे, तर तुम्ही कल्पा ज्वेल्सच्या पेजला, फेसबुक पेजला व्हिजिट करा. तिथे मी खूपसे व्हिडिओज आणि पोस्ट टाकलेले आहेत ज्याच्यावर रत्नांची खूपशी माहिती दिलेली आहे. आम्ही कल्पा ज्वेल्समध्ये ही कन्सल्टन्सी करून रत्न सजेस्ट करतो, त्याबरोबर त्यांची ज्वेलरी बनवून देतो, ती एनर्जाइज देखील करतो. ह्यामध्ये आय होप की मी तुम्हाला खूपशी इन्फॉर्मेशन सांगितली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जर काही मदत हवी आहे, तुम्हाला ज्वेलरी बिझनेस सेटअप करायचा असेल, कारण मला देखील, मी जेव्हा बिझनेस सुरू केला मला पण खूप लोकांनी मदत केली. खूप ह्या इंडस्ट्री ही तुम्ही जर मदत मागितली तर खरंच तुम्हाला मदत मिळते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा आणि ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू फॉर युअर फ्युचर. स्टे सेफ. आणि मी गोरेगावकर ह्या पेजच्या ॲडमिन्स आणि त्यांची बॅक टीम, साईनाथ सर, ह्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा अँड थँक्यू व्हेरी मच.